आज सकाळपासूनच सुवर्णा खूप आनंदात होती. आणि का बरं नसणार. आज वीरेंद्रशी तिच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होणार होते. हे 1 वर्ष सुवर्णाच्या जीवनाचे सोनेरी वर्ष होते आणि म्हणूनच वीरेंद्र त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वर्धापन दिनाचा खूप मोठ्या उत्साहाने साजरा करणार होता. यासाठी त्यांनी महिन्यापूर्वी तयारी सुरू केली होती. वीरेंद्र आणि सुवर्णाने त्यांचे नवीन बनलेले मित्र तसेच जुने ओळखी-पाळखीचे सर्वांना शोधून शोधून पार्टीमध्ये येण्याचे प्रेमपूर्वक आमंत्रण पाठवलं होतं. त्यांच्या लग्नात जे स्नेहजन येऊ शकले नव्हते त्यांना या प्रसंगी खास हजर राहण्याची ताकीद दिली होती. पूर्वी ज्यांना आमंत्रण पाठवण्याचं विसरले गेले होते त्यांना खास आठवण करून पत्रिका पाठवल्या होत्या आणि त्याबरोबर त्यांची माफी मागून पार्टीत हजेरी देण्याची खास विनंती केली होती. कोणाला म्हणून कोणाला समजावून जरूर पडली तर प्रेमाने धमकावून पार्टीमध्ये हजेरी देण्यासाठी सर्वांना विनवणी केली होती. थोडक्यात आज संध्याकाळी खूप मजा येणार होती आणि अखेर ती वेळ आली होती ज्याची ते दोघे आतुरतेने वाट पाहत होते. आणि ती वेळ होती लग्नाच्या वर्धापन दिनाची. संध्याकाळ झाल्यावर संपूर्ण सभागृह अतिथींनी भरून गेला होता. आनंदाच्या ह्या माहोलमध्ये वीरेंद्रचा भरूपमध्ये राहणारा एक मित्र अभिषेक पण पार्टीमध्ये आला होता. वीरेंद्रचे लक्ष दुसरीकडे होते. त्याला अभिषेक पार्टीमध्ये आला आहे ह्या गोष्टीची माहिती झालीच नाही. अभिषेकने हळूच वीरेंद्रच्या खांद्यावर हात ठेवला. तसे वीरेंद्रने वळून पाहिले तर समोर अभिषेक उभा आहे हे पाहून त्याला खूपच आनंद झाला. वीरेंद्रने अभिषेकला थोड्या रागाने विचारले, माझ्या लग्नात का आला नाहीस? अभिषेक हसून म्हणाला, बाहेर गावी गेलो होतो म्हणून येऊ शकलो नव्हतो. सोड ती गोष्ट, मला हे सांग वहिनी कशा आहेत? लग्नात येऊ शकलो नव्हतो म्हणून आज पहिल्यांदाच त्यांच्याशी माझी भेट होईल. अरे मित्रा, वहिनींना माझी ओळख तर दे. वीरेंद्रने हसून हसून मैत्रिणी बरोबर गोष्ट करीत असलेल्या सुवर्णाला बोलावले. वीरेंद्रची हाक ऐकून सुवर्णा वीरेंद्रजवळ गेली. वीरेंद्र अभिषेकची ओळख देत म्हणाला, सुवर्णा, ह्याला भेट. हा माझा जिवलग मित्र अभिषेक आहे. तू त्याला आज पहिल्यांदाच पाहतेस, परंतु तो माझा जुना मित्र आहे. बाहेर गावी राहत असल्यामुळे आता आम्ही एक दुसऱ्यांना भेटू शकत नाही. सुवर्णाने अभिषेकला पाहताच धस्स झाली. सुवर्णाचं हृदय जणू एक क्षणासाठी धबकायला विसरलं. जुने कॉलेजमध्ये घालवलेले अभिषेक बरोबरचे ते दिवस सुवर्णाच्या डोळ्यासमोरून वाहून गेले. कॉलेजमध्ये अभ्यासादरम्यान केलेली चूक एवढ्या वर्षानंतर अशी अचानक तिच्या समोर येईल ही गोष्टच सुवर्णाच्या कल्पनेबाहेरची होती. अभिषेक तिच्याकडे पाहून फिकट हसला. त्याच्या हास्यात सुवर्णाला कपट दडलेले दिसले. सुवर्णाने मनोमन विचार केला की अरे देवा, असं अचानक तिच्या सुखी संसाराला ही कोणाची दृष्टी लागली. सुवर्णाचा सर्व आनंद ओसरला गेला आणि त्याच्या जागी चिंता आणि भीतीने प्रवेश केला. अभिषेक कॉलेज काळाच्या त्यांच्या प्रेम प्रकरणाची गोष्ट वीरेंद्रला तर सांगणार नाही ना? सुवर्णा चिंतित झाली. वीरेंद्र अभिषेक सोबत गोष्टी करत करत तेथून निघून गेला आणि त्याबरोबर सुवर्णाच्या चिंतातूर मनात विचाराचा प्रवास सुरू झाला. अभिषेक वीरेंद्रला त्यांच्या जुन्या प्रेम प्रकरणाविषयी सांगेल तर? सुवर्णाला आता पार्टीमध्ये काही रस उरलाच नव्हता. तिची नजर फक्त आणि फक्त अभिषेक आणि वीरेंद्रवरच दडलेली होती. अचानक अभिषेक वीरेंद्रचा हात धरून त्याला एकीकडे घेऊन गेला. सुवर्णा त्या दोघांच्या गोष्टीला थांबवण्यासाठी पुढे जातच होती की तेवढ्यात पार्टीत आलेली सुवर्णाची लहानपणीची मैत्रीण रोमाने तिला मार्गातच अडवलं आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी करू लागली. सुवर्णाचे लक्ष रोमाच्या गोष्टीमध्ये बिलकुल नव्हतं. तिची नजर सारखी सारखी अभिषेक आणि वीरेंद्रवर जात होती. अभिषेक वीरेंद्रला काही सांगत होता. ते ऐकून वीरेंद्रच्या चेहऱ्याच्या रेखा तंग होत होत्या. त्यांच्या अशा वर्तणुकीने सुवर्णा एकदम बेचैन होत होती. परिस्थिती अजून बिघडेल त्या अगोदर सुवर्णा रोमाला 1 मिनिट असं म्हणून अभिषेक आणि वीरेंद्रचा वार्तालाप अडवण्यासाठी धावून गेली. सुवर्णा घाबरलेल्या स्वरात वीरेंद्रला म्हणाली, ऐकता का? परंतु वीरेंद्रने म्हणालेल्या त्या शब्दाने सुवर्णाची उरलेली सुरलेली आशा पण छिन्न भिन्न झाली. सुवर्णा, जे काही सांगायचे असेल ते पार्टीनंतर. मला पार्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा तमाशा नको.
समाजात माझी पण काही अब्रू आहे. थोडं भान ठेव भान. जे झालं ते झालं. आता ह्यावेळी त्याच्याविषयी चर्चा करून आपण माहोल तंग करणार नाही. ह्यातच आपल्या दोघांची भलाई आहे. समजलं? वीरेंद्रने असं बोलून जेवणाच्या काउंटरकडे आपले पाऊल उचलले. अभिषेक पण त्याच्या मागोमाग गेला. ते दोघे तर तेथून निघून गेले. परंतु सुवर्णा मात्र आता बरोबरची कैचीत सापडली. त्या दिवशी पार्टी पूर्ण झाल्याबरोबर सुवर्णाच्या त्रासाची सुरुवात झाली. पार्टी जणू त्यांच्या सुखाच्या अंतिम दिवसाची प्रतीक ठरली. त्या रात्री दोघे एकमेकांशी काही बोलले नाही. त्यांच्या 1 वर्षीय लग्न जीवनात असं प्रथम वेळेस घडलं होतं. वीरेंद्र खूप वैतागलेला दिसत होता. पार्टीनंतर तो दुखी झाला होता. काही पण बोलल्याशिवाय तो चुपचाप झोपून गेला. सकाळी नाश्त्याच्या वेळी पण वीरेंद्रची चुपी सुवर्णाला कळत होती. वीरेंद्र काहीही न बोलता चुपचाप नाश्ता उरकवून ऑफिसमध्ये रोजच्यापेक्षा आज थोडा लवकरच घरातून बाहेर निघून गेला. त्या दिवशी सुवर्णा सतत विचारात राहिली. अखेर तिने संध्याकाळी वीरेंद्र परत आला की त्याला सांगण्याचा विचार केला की हे बघ वीरेंद्र, तो अभिषेक 1 नंबरचा धूर्त आहे. लोकांच्या सुखी जीवनात आग लावण्यात तो एका आहे. अभिषेक माझ्या कॉलेजमध्ये होता, ही गोष्ट खरी. परंतु मी त्याला अजिबात ओळखायची नाही. माझं बोलणं पटत नसेल तर रोमाला विचारून पहा. ती अभिषेकला चांगल्या प्रकारे ओळखते. पण वीरेंद्रने माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही तर? अरे विश्वास नाही ठेवला तर मी रोमाला वीरेंद्रला समजवायला सांगीन. असं पण ते रोमाला कुठे ओळखत असतील. त्या बिचाऱ्यांना काय माहीत की रोमा माझ्या कॉलेजमध्ये होती की दुसऱ्या कॉलेजमध्ये. आता जे होईल ते बघता येईल. हीच योजना मस्त आहे. असा विचार करून सुवर्णा ऑफिसमधून वीरेंद्रची घरी परत येण्याची वाट पाहू लागली. ती लवकरात लवकर वीरेंद्रला समजवायला इच्छित होती. कारण तिला माहीत होतं की जर शंकेला लवकरात लवकर डांबली नाही तर पुढे जाता ती जीवनात डांब देते. म्हणून वीरेंद्र ऑफिसमधून जेव्हा घरी परत आला तेव्हा सुवर्णाने हिम्मत करून सांगूनच दिलं की काल पार्टीमध्ये अजून सुवर्णा पुढे काही बोलेल त्या अगोदरच वीरेंद्र म्हणाला, हे बघ सुवर्णा, ती रोमा 1 नंबरची धूर्त आहे. लोकांच्या सुखी जीवनात आग लावण्यात ती एका आहे. रोमा माझ्या कॉलेजमध्ये होती, ही गोष्ट खरी. परंतु मी तिला अजिबात ओळखायचो नाही. माझं बोलणं पटत नसेल तर अभिषेकला विचारून पहा. तो रोमाला चांगल्या प्रकारे ओळखतो. सुवर्णाला स्वतःच्या कानावर बिलकुल विश्वास झाला नाही. मनोमन परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद मानून तिने वीरेंद्रला मिठीत घेतले. वीरेंद्र अचंबित होऊन विचार करू लागला की किती सरळतेने सुवर्णा मानून गेली आणि तो उगाचच कालपासून चिंतेत होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.